मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सगळीकडूनच विरोध होतोय। सोबतच राज्य सरकारच्या अर्थ खात्यावरही त्याचा भार येणार असल्याचं दिसून येतंय आणि असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अर्थ खात्यानं शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होऊ शकतो अशी भीती देखील व्यक्त केली आहे। म्हणून या महामार्गाच्या कामकाजाला ब्रेक लावणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहत आहात MCN न्यूज। तर राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी बैठकीमध्ये बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली आणि त्यासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला। त्यामुळे महामार्गाच्या भूसंपादनाला वेग येण्याची शक्यता होती, पण त्यातच अर्थ खात्याने आपला एक अहवाल सादर करून या महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होऊ शकतं असा दावा केलाय। शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर, गोवा या 2 शहरांना जोडणारा महामार्ग आहे। हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या मार्गाने गोव्यापर्यंत जाणार आहे। पण या महामार्गात अनेक सुपीक जमीन जाऊ शकतात आणि म्हणूनच या महामार्गाला शेतकऱ्यांनी कडकडून विरोध केलाय। काल धाराशिवमध्ये तर या महामार्गाविरोधात आंदोलन देखील झाले। शेतकरी यामध्ये रस्त्यावर उतरले। नांदेडच्या मालेगावमधील शेतकऱ्यांनी या महामार्गाविषयी काढलेल्या आदेशाची होळी केली। शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा हिताचा नाही तर काही मोजक्या लोकांच्या हितासाठी आहे। शेतकऱ्यांवर हा मार्ग लादला जातोय। या प्रकल्पात हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, त्यामुळे आम्ही हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा दावा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केलाय। तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात शेटफळ इथं शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कामच रोखून ठेवलं। शक्तीपीठ महामार्गात शेटफळ गावातील 429 शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आणि या प्रकरणी 40 हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित होऊ शकतं। महसूल विभागानं भूसंपादनासाठी केवळ 1 दिवस अगोदर म्हणजे मंगळवारीच शेतकऱ्यांना नोटिसी पाठवल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी थेट अधिकारीच आपल्या सामानासह मतमोजणीसाठी जागेवर पोहोचले आणि तिथल्या शेतकऱ्यांनीही यामुळे प्रचंड नाराजी दर्शवली आणि प्रचंड विरोधही दर्शवला। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरील कर्जात वाढ होणार। या प्रकल्पासाठी राज्याचे जवळपास 20,787 कोटी रुपये उच्च आर्थिक दायित्व आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2026 पर्यंत राज्य सरकारवर जवळपास 9.32 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा ओझा पडू शकतो। आणि असं असताना हा महत्त्वाचा अभिप्राय आता अर्थ खात्याने नोंदवलाय। विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे किंवा त्याच्या होणाऱ्या खर्चामुळे राज्यावर आर्थिक भरही पडणार आहे। शिवाय बजेट बाह्य कर्जाच्या राज्याचा कर्ज घेण्याच्या क्षमतेवरही याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असंही अर्थ खात्याने सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या सगळ्यात विशेष म्हणजे काही दिवसांपासून अजित पवार यांच्या अर्थ मंत्रालयावर लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळवल्याचा आरोपही होतोय। याशिवाय अजित पवार मित्रपक्षांच्या नेत्यांच्या निधी देण्यामध्ये हायगाय करतोय असं देखील बोललं जात आहे। आता अशी ओरड शिंदे गटाकडून मागेच करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर अर्थ खात्याने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे आता राज्याची आर्थिक कोंडी होऊ शकते असं दाखवून दिलंय। मग आता मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अजित पवारांच्या खात्याने दिलेल्या अहवालानुसार पुढे काय निर्णय होणार हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असेल।